एका अनाथ मुलाची साधी भक्ती साक्षात ब्रह्मांड नायकाला हलवू शकते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी एका गुलाबाच्या फुलासाठी संपूर्ण दरबार का थांबवला? ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली स्वामींचा दरबार भरला होता. तिथेच कोपऱ्यात 10 वर्षाचा अनाथ राघू बसायचा. राघूच्या या जगात कोणीच नव्हते, पण तो स्वामींना आपला बाबा मानायचा. तो दिवसभर कष्ट करायचा आणि मिळालेल्या पैशातून स्वामींसाठी रोज एक गुलाबाचे फूल घेऊन यायचा. राघूचे फाटके कपडे पाहून काही श्रीमंत त्याला हसायचे आणि म्हणायचे, "अरे पोरा, स्वामी तुझ्याकडे बघतही नाहीत, तू कशाला येतोस?" राघू डोळ्यात पाणी आणून म्हणायचा, "स्वामी नावाचं फूल मिळालं की नाही माहीत नाही, पण मला त्यांना पाहून समाधान मिळतं." एके दिवशी मोठा पाऊस पडला. राघूकडे फूल घेण्यासाठी पैसे नव्हते. तो रडत रडत तसाच स्वामींकडे गेला. त्याला वाटले, आज मी रिकाम्या हाताने आलोय, स्वामी रागवतील का? पण अचानक स्वामी ओरडले, "कुठे आहे माझा राघू? आज मला माझं आवडतं फूल मिळालं नाही." स्वामी स्वतः गर्दी बाजूला करून रघूला जवळ घेतले. स्वामी म्हणाले, "लोक मला सोन्याचे अलंकार देतात, पण या पोराच्या भक्तीसारखी ओढ मला कुठेच मिळाली नाही." स्वामींनी रघूला प्रेमाने घास भरवला. रघूच्या जीवनात आता साक्षात स्वामींची सावली होती. भक्त हो, स्वामींना बाह्य वस्तूंची नाही तर केवळ तुमच्या शुद्ध प्रेमाची ओढ असते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, स्वामींच्यावरती तुमची श्रद्धा असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच नवनवीन भक्तिकथा पाहण्यासाठी आणि चॅनलला जोडले राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.